का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्यानं आज्ञा मला भावांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे सह्याद्री गेमिंग झोन. मी स्वतः मालक तुमचं स्वागत करीत आहे. आज आम्ही चाललेलो आहोत शिर्डीला आणि तडकाफडकी काम आहे. मी आलो होतो माझ्या कामानिमित्त. तर रुपमनी डायरेक्ट तिकीट वगैरे बुक केलेली होती आधी माझी दुसऱ्या आणि माझा तिकीट येतो नाही तू बोल नाही तू बोल नाही तू बोल नाही तू बोल सांगताना भारी दिसतो. तर आता आम्ही शिर्डीसाठी निघालो आणि शिर्डीसाठी आम्ही आधी तिकीट वगैरे बुक रुपमनी केली. मी माझ्या कामानिमित्त आलो होतो. तर मला आता तडकाफडकी घेऊन चाललेलं आहे आणि रात्रीचे वाजते 10:05ची ट्रेन आहे आमची शिर्डीसाठी. तर आता गोंडू मी आणि रुपम आम्ही चाललेलो आहेत. आमचा स्वराज रुपम नाही भूक लागलेली आणि स्वराजला इकडे भूक लागलेली आहे अशा तऱ्हेने. तर आता आम्ही चाललेलो आहे शिर्डीसाठी. आता आमची 10:05ची ट्रेन आहे ते रात्रीची. तर बघूच आता काय सीन आहे काय नाही. आणि आता आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 5वर आहे. चला तर मग आता बघू कसं काय. आणि प्लस माझं तिकीट आहे तो AC मध्ये केलेला आहे. सेकंड क्लास AC आणि आता थर्ड क्लास AC आहे ना. हे दोघे जण एकत्र आहेत, मी एकटाच वेगळा आहे. तर बघू. तर भावांनो आता आम्ही निघालो ठाण्यावर आणि माझा पूर्ण कोच माझं शीट बघू शकता पूर्ण असं वरती आहे आणि खाली पण हे बघा फुल. ठाण्यावर निघलं कल्याणला स्टॉप होईल आणि हे दोघं जण गेलेले आहेत तिकडे त्यांच्या कोचमध्ये. त्यांचा इकडे BA आणि माझा सेकंड क्लास AC. ही माझी बॅग येते. हे पूर्ण कुशन वगैरे दिलेले दोन आहेत. तर चला तर मग आता आपण जर्नीला स्टार्ट करूया. अख्खी सुनसुनाट आहे, अख्खी सुनसुनाट, काहीच नाही आहे. तेव्हा एकटाच बघूच आता काय होतं आहे. आणि आमचं चाललं आहे का नाशिक किंवा कल्याणच्या ठिकाणी पंप्स आहेत तिकडे मी जाईल. बघूच आता काय होतं आहे. मी इकडे बाहेर आलेलो आहे. रुपम सज्जाकडे पण फेरी मारून आलो. पण विषय असा आहे त्यांची इथे लई डेंजर काम आहे. माझा एकदम निवांत म्हणजे आता मी परत जाईल तेव्हा शूट करेल. मागाशी गर्दी होती भरपूर, शूट नाही केला. तर लई डेंजर काम आहे त्यांचं. म्हणजे भरपूर पब्लिक आहे. माझ्या इथे एकदम निवांत काम आहे. कसं आहे आपण सेकंड क्लास ACचे माणसं आहेत, तो थर्ड क्लास ACचा आहे. तर एक नंबर काम झालं आहे माझं. एक नंबर सीट वगैरे भेटलेलं आहे वरती निवांत एकदम. पण तिथे शूट करायला जरा अकवर्ड वाटते कारण की तिथे माणसं वगैरे झोपलेली आहेत. तर आता आपण बघूच किती वाजेपर्यंत पोहोचतो शिर्डीला वगैरे. आणि मी तुम्हाला असं अपडेट देत राहील व्लॉगमध्ये. तर चला तर मग आता आपण फर्स्ट टाईम आपण आलेलो आहेत रेल्वेमध्ये. पाहून तर आता आम्ही सीट चेंज केलेली आहे. रुपम भाऊची कमाल पुरी आणि माझी पण कमाल. मी सीट चेंज केलं भाई 22 आलो. हो असं काय बाईने पुकीटला जातो. तर माझ्यासाठी त्यांनी खूप हे केलेलं आहे ना. हा पूर्ण आमचा कावची दाटवून दिला. पूर्ण आमचा कावची वरचा पण सीट, हा मधला पण सीट, हा पण सीट, हा पण सीट. 2 सीटच्या बदले 4 सीट घेतले. 2 सीटच्या बदले आम्ही 4 सीट घेतलेले आणि फुल राडा गेले. हम सात हे भाई त्यांनी ज्याला इथं पडलं ना. तर आता 11:30 वाजलेले आणि आता आम्ही बघू घरा गेलो. आम्ही काय झोपणार नाहीच. भजी दाखव. तर आम्ही समोसे ना आहेत ना. आम्ही हे पण आणलेली मिसल पण त्यात बटाट्याची. कधी बोलत मित्रांनो आम्ही एवढा सगळा खायला आणले 4 तासासाठी. ब्लॉक लावला बोलला आता बाहेर निघाला. पण
चटणी वडा बिडा समोसा ठेवलायस का काही? नाही समोसा खाल्ला मी नाही. अरे वडा आहे ना, घे ना. तर असं आम्ही काही भरपूर काही खायला आणलेलं आहे इथे बघा. चिक्या बिक्या सगळा ना. मी साधं भाकरी आणले. तर आता आम्ही कसाऱ्याला पोचलेलो आहेत आणि कसाऱ्याला पोचून आणि आम्ही खेळतो इथे लुडो टॅबमध्ये. आणि गंडू भाई, रुपम भाई आणि मी स्वतः मालक आम्ही खेळतोय लुडो. मारून शकता का तुम्हाला काय वाचतायत आज. मी खेळीन मग तुझा डाव, एक नाव तुझा खेळीन मी. अति म्हणजे या काय असतंय तू एक मला डाव खेळलायस कारण की खेळचं येऊ नाही खेळायचं. नाही तसा नाही कुठला पण झाला का पिठा झाला पिठांबीड झाली. मित्रांनो तर आता आम्ही खेळून झालेलं आहे आणि या बाईचा पहिला नंबर आलेला आहे, माझा 2 नंबर आलेला आहे, याचा लुझर कॅटेगरी. प्रत्येक येतच नाही एकमेकाच्या सोमट्या मारून आता लुजर. नाही 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 आम्ही नाही खोटा केलं कधी. आणि आता डिनाय करते. बिना नाही इथे इंग्लिश नाही. हारलायस तू. नाही नाही हारले, 100% हारले. लुजर बोलते त्याचा काही ती काही मारेल. तर मी 2nd नंबरला आलेले, मी फर्स्टला होतो. चीटर टीम अप केला आणि मला हरवलं. तुम्ही तुमच्या दोघांची भांडणामध्ये तुझ्या सोमट्या तर निघत होत्या का. पाहून तर आता आम्ही पोचलेलो आहे शिर्डीला ना. जस्ट आम्ही उतरतोय. काय तुला सांगत होतो मी व्हिडिओ कार्ड मध्ये काकांना विचारलं मी काहीतरी चांगलं पुण्याचं काम. हा तर भावांनो आपल्या गोंडूबाईने आज सकाळीच पुण्याचं काम केलंय. ते काका झोपले होते अख्खी रात्रभर, आम्हाला गोरून झोपून नाही दिला यांनी पुण्याचं काम केलं आणि उठवलं त्यांना. ते बघा मागे उतरतायत तेच येते बोललो तर आता आम्ही शिर्डी स्टेशनला उतरून आता आम्ही चाललेलो आहे. काय सीन आहे किती वाजता, आता किती वाजता पोहोचलोय? 4ला पोहोचलोय. 4ला आता इथनं काय करायचे काय माहित नाही. आमचा पुढचा प्लॅन काहीच घडलेला नाहीये. चाललोय कुठं आपण, काय विषय माहित तर चला तर मग आता शिर्डी स्टेशनवरून आपण जरा हे कॅप्चर म्हणजे असा डॉक्टर जरा चला मग. तर मित्रांनो तर आता आम्ही मंदिराच्या इथे पोचलेलो आहे आणि मंदिराच्या इथे पोचून आता आम्ही त्या काकांच्या सोबत चाललो होतो. पण आम्ही आता तर आता आम्ही बाहेरच आहे त्याच्यामुळे कसा ब्लॉग शूट करू शकतो. आतमध्ये गेल्यानंतर जमणार नाही कारण की आतमध्ये मोबाईल यूज नाही करू शकत. असं आहे नाही ना आतमध्ये करू शकतो, मंदिरात नाही करू शकत कारण की शिर्डी आतमध्ये नाही अलाउड. बाहेर लॉकरमध्ये टाकावं लागतो. लॉकरमध्ये तर हे बघा इथे भोजनाचा वगैरे आहे. एंट्री गेल्या इकडनं असा रस्ता आहे ना इथे थांब रे. आणि इथे आपण फ्री वगैरे बॅग वगैरे ठेवू शकतो ना, आंघोळ वगैरे करू शकतो. तर तुम्ही हे बघा तो रस्ता इकडनं एंट्री केल्यानंतर इकडनं लोक थांबवतात आपल्याला. हा थांबवतात, बाहेर जायचं नाही. कोणी एजंट भेटतात, एजंट टाईपच भेटतात ते. 750 फटका बसतो. हा जास्त आहे. मागच्या वेळेस आम्हाला बसलेलं त्याच्यामुळे यावेळेस मी सतर्क आहे. चला तर मग आता. तर मित्रांनो आमचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे आणि आमचं एवढे नशीब का आम्हाला आरती वगैरे पण भेटली. सगळं काही एकदम खूप छान असं झालं. आणि आम्ही 20-25 मिनिट गाभाऱ्यातच होतो बाबांच्या समोर आणि खूप छान असं दर्शन झालेलं आहे. आमचे तिघांचे नशीब एवढे भारी आहेत का एकदम. मित्रांनो आम्ही नुसता नो एंट्री मध्ये घुसलो, बंद करून घेतला आमच्या तर आता आम्ही चाललेलो आहे. कुपन घेतले आतमध्ये आणि आम्हाला माहिती नव्हतं का कुपन वगैरे कुठे यूज करायचं. तर आता इकडनं चाललेलं आहे आम्ही नाश्ता वगैरे करायला. बघूच आता प्रसाद वगैरे भेटेल आणि काय रे अजून
कुपन कुठे आहे हातात घे पडतील आलू ज्याच्यासाठी ना तेच जाते. तर आम्हाला आता प्रसाद आम्हाला या कुपनांनी आता नाश्ता वगैरे म्हणजे प्रसाद भेटेल. तर थोड्याच वेळात चालू होईल. तर तुम्हाला ते दाखवतो कसं काय. आणि हे कुपन आतमध्ये भेटतात. तुम्ही दर्शन करून निघाले ना का बाहेर तिथे ना बुंदी भेटते. हां एक नाही ते प्रसाद भेटतोच ना. आणि ती विभूती वगैरे भेटते. हे भेटतं पुढे. हां आणि पुढे गेल्यानंतर हे कुपन घेऊ शकता तुम्ही. दुपारचा टाईम असेल तर तुम्ही जेवणाचं वगैरे घेऊ शकता महाप्रसादाचे ना. सकाळचा टाईम असेल तर तुम्ही हेही घेऊ शकता. नाश्ता आहे याच्यामध्ये. तर असं आहे सगळं. तुम्ही जर ह्या गेटने हे केला एंट्री केली तर हे बघा इथे तुम्हाला फ्री तुम्हाला सगळं भेटेल. आपलं बॅगा वगैरे ठेवायचा अंघोळ वगैरे सगळं फ्री वगैरे भेटेल. आणि बाबांचा स्टॅच्यू मोठा आणि तिथे खूप छान असं हे तर मित्रांनो आता आमचं फोटो वगैरे काढून झालेले आहे तिथे कमानीच्या इथे. आणि आता आम्ही इथे थोडासा कांदा वगैरे घेतो रूपमबाई. बघू आता मित्रांनो. तर आता आम्ही निघालो इकडनं. म्हणजे आम्ही जरासं ते ब्रेसलेट वगैरे घ्यायला थांबलो होतो. आम्ही गंडा वगैरे बांधलेले. रूपमबाईनी आमच्या गंडा बांधलेले दोघांच्या ना. रूपमबाईनी डायरेक्ट हात पुढे करायला लावला. आम्ही बांधून म्हणजे आमचा मनात पण नव्हता का बांधायचं. त्यांनी डायरेक्ट घेतला ना बांधून टाकला आमच्या दोघांच्या. तर मी काही जास्त घेत नाही कारण की आमच्याकडे बॅगा एवढ्या आमच्या भरलेल्या आहेत का खतरनाक आधीच भरलेले आहेत त्या. तर बघू दादा कसं काय. रूपमबाई पूर्ण सगळ्या दुकानांच्यात फिरतोय इकडे. आता आम्ही परत आलो इथे. आणि आता आमचं कुपन वगैरे ते दिले ना. हे बघा पुरी भाजी हे बघा नाश्त्याचा पॅकेट असा भेटतो पूर्ण प्रॉपर. आणि पुरी भाजी आतमध्ये गोंडूबाईनी काढलेली आहे. अरे स्वारेज बाईनी असं व्हायला. आपण पण ट्राय करू त्याला. तर मस्त आहे मस्त एक नंबर. आता आम्ही बघू इथं आम्हाला प्रसाद घ्यायचे. प्रसाद घेतल्यानंतर आम्ही बघू कुठेतरी जायचा प्लॅन असेल किंवा आमचे सर्व रूपम भोईर आमचे मोरखे बोलतील तिथे आम्ही जाणार. ठीक आहे ना मोरका किती वेळा. तर त्यांना लाज वाटते थोडी कॅमेऱ्याच्या समोर गायला. चालते. हा लुक कसा वाटतो कमेंटमध्ये नका सांगू. तर हा लुक कसा वाटतो ते सांगता. आता आम्ही बॅग वगैरे घेतलेले आहेत आणि आधी बूट नाही घेतलेले. बूट नंतर घेऊ आधी बॅग. चला तर मित्रांनो आता आम्ही इथनं निघाले. म्हणजे इथे शूज वगैरे घातलेले आहेत. हा एकटा कुठे हे काय घे ना बस का. आता बोला तुम्ही दोन शब्द त्याच्यात. आता कुठे काय जायचं काय प्लॅनिंग आहे. गाडी भेटू दे. गाडी भेटू दे. कोणती गाडी भेटते त्याच्यावर आहे आमचा. आता वाजलेले आहेत 9:30 वाजलेले आहेत. बघू आता 9:30 म्हणजे आता भरपूर टाईम आहे आपल्याकडे. नियरेस्ट ATM. आता आम्ही ATM मध्ये जातो सध्या. बस भेटेल किंवा गाडी भेटेल त्या गाडीमध्ये आम्ही जाणार आहेत. ना तिथं गेल्यानंतर किंवा त्या गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला समजेल की आम्ही कुठं चाललोय. तो जास्त मित्रांनो तर आता आम्ही शनी शिंगणापूर या बसमध्ये बसलेलो आहे. म्हणजे टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे बघा. आणि आम्ही तिघजण मागच्या सीटवर आहे पूर्ण प्रॉपर. आमचा विषयच आहे रे. हार जोड कुठं पण निघतो. हे बघा पूर्ण हे जाऊ नको. असं सांगतो जाऊ नको पुढे. इथंच बस. हा ठीक आहे आपण बस का पुढे अजून गाडी लागली. शिर्डीवर आता शिर्डीवर निघाला आणि आता आम्ही झोपतोय असं चाललंय. तुम्हाला डायरेक्शन
ट्रेक झाला तर आता 1-1.5 तास लागेल ना. 1.5-2 तास धरून चाला. गंडावंदन भाई. एक फोटो काढू आहे. मित्रांनो तर इथे आम्ही शिव मंदिरामध्ये थांबलेलो आहे आणि ग्वाला जागेचं नाव आहे आणि मंदिर. आणि स्वराजना रूपम नाही आला, मी एकटाच आलोय. बघूच आता मी जाऊन येतो. हे बघा मित्रांनो छान असं इथे शिवमंदिर आहे. हे बघा आणि इकडे बघा खूप छान असं मंदिर आहे. आणि हो या एरियाचं नाव काय हो? एरियाचं नाव काय आहे? कोल्हाडेश्वर. ओके. तर हा कोल्हाडेश्वर आहे इथे आणि आम्ही इथे थांबलो होतो. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता इकडं निघतोय. मित्रांनो तर आता आम्ही थांबलेलो आहेत ब्रेक घेण्यासाठी. स्टॉप घेतलाय. दुसरा स्टॉप तिकडे काय विषय ना. आपले रूपम भाईचा पुरा बॅटरी डाऊन झाली थोडीफार झोपेमुळे. प्रॉपर झोप घेतोय तो आता. नंतर रूम बुक करायला नको म्हणून. तर बस झोके बिके लावले तिथे ना. 10 किलोमीटर राहिलंय. भरपूर स्टॉप आहे. एवढ्यात आपण पोचलो पण असतो. हे स्टॉप वगैरे घेतला नसतो. मित्रांनो तर आता आम्ही शनिशिंगणापूरला पोचलेलो आहे आणि इथे पोचून बेल्ट लेदरचा जेवढा काही आहे ना सगळा आम्हाला काढायला लावला. आणि आता इकडे पाय वगैरे धुतोय. चला तर मग आता माझी पॅन्ट गलते ना. मी बेल्ट काढलंय. बेलेपाली मंदिरामध्ये कोणी पंडित पुजारी ब्राह्मण भटजी कोणी नसतात. देवाची पूजा ही तुमच्या स्वतःच्या जे पूजा सामान हातात घेऊन गेले तुम्ही स्वतः पंडित स्वतः पूजेला. गेट लागेल. गेटच्या आतमध्ये गेले तिवसर लागेल. तिवसर हा काळा कपडा रुईचा हार तुमचं नाव आणि राशी बोला तिला तिवसर होतं. नारळ आणि प्रसाद शिंदेवाचा प्रसाद खात नाही. नारळ प्रसाद मात्याला बोलडीला लावा. डोक्यावरती उतरून तुमच्या हुंडीच्या हुंडीमध्ये पूर्ण अर्पण करत जा. सोडू नका पूर्ण. ही अगरबत्ती होमकुंडात जा. तेल देवाच्या तेलकुंडात टाका. फुले देवाच्या मूर्ती उतरवा. तर एवढ्या या 6 वस्तू तुमच्या मात्याला 7 वेळेस टच करा. 7 वेळेस शनी देवाच्या चरणाला टच करून पाठीमागं घेऊन या आणि घरी घेऊन जा. हे घराच्या खूप शांती देतात. पण जर तुमची राशी मकर कुंभ वृश्चिक कर्क आणि मीन या 5 राशींना राशी असं ते सामान घरी नका घेऊन जाऊ. 7 वेळेस उतरून काय मागायचं मागून देवाच्या चरणात अर्पण करा. राशी नसेल घरी घेऊन जा. घरी घेऊन गेले बावली घरात गाडी दुकानात उलटी लटवा. कोणाची वाईट नजर जादूटोना करणे टोटल घरावरती चालत नाही. शनियंत्र तुमच्या पॉकेट पर्समध्ये ठेवा. चांगल्या कामाला गेले सगळं घेऊन जा. चांगलं काम सफल होतं. शनिदेवाची जन्मकुंडली पूजा मंदिर देवाऱ्यात ठेवा. घरात सर्वजण पूजा करतात. घरात खूप छान करतात. 2 वस्तू पैशाच्या गल्ल्यामध्ये ठेवा. याने धंद्या पाण्यात बरकत येते. वाईट कामाने पैसा जात नाही. आणि तुम्ही पाहिला असं ह्या गावामध्ये दरवाजा लावत नाही. ह्या गावात चोरी होत नाही. चोरी करणारा अंधारा वेडा होतो. त्या गावाच्या बाहेर माणूस जात नाही. गावामध्ये फिरत असतो. शनिदेवाचं होता. नाल घराच्या चौकटीला लावा. त्याच्यामुळे घरामध्ये चोरी होत नाही. बुद्धीचा छाया घरावर चालत नाही. जी पावसाच्या टायमाला वीज पडते वीज घरावरती पडत नाही. मंदिरात जाताना 3 गोष्टी लक्षात ठेवा महत्त्वाच्या आहेत. हरिओम शनी बोलत जायचं बोलत यायचं. शनिदेवाचं दर्शन करताना तर डोळ्यात डोळे घालून दर्शन नाही करायचं. थोडं साईड ना करायचं नाही तर खाली झुकून करायचं. कारण शनिदेव हे गुस्सेवाले देवत आहेत. त्यांची वक्र दृष्टी आपल्यावरती पडली नाही पाहिजे. आणि दर्शन झाल्यावर देवाला पाठवून बघू नका. सरळ तुमच्या इकडे यायचा पहिला दुसरा तिसरा वेळेस असेल तर अशी पूर्ण पूजा करावी. पूर्ण 350 रुपये असते. हा नाल नाही घेतला 4था पाचवीचा 250 असते. आम्ही जे असतो राष्ट्र जातो कुबेर यंत्र पण घेऊन साधी पूजा 150 रुपये. तर इकडे येण्याचा फर्स्ट टाइम आहे. सेकंड टाइम आहे. थर्ड टाइम आहे. घ्यायचे नाही घ्यायचे आणि मला म्हणून तुला सांगितलं बाकी नाही सांगितलं तुला तुला ते सांगितलं काय करू शकतो. लग्न झालं का 9 महिन्यात करू शकतो. तुला का पैसे माहिती नाही का. राहिलो जिथं जातो तिथं हवा करून येतो. विषय का नम्रतेने बोलतो पण त्याची पाडतो. तर जाऊ द्या थोडं होतं चालतंय. आता आपण जाऊ मस्त. आपण जाऊया मंदिराकडे. त्यांनी भाई मी मध्ये पडलो नाही. मला व्हिडिओ शॉट करायची कंटेंट त्याला बोला. तर मित्रांनो बघू शकता इकडे मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. आणि आतमध्ये बेल्ट वगैरे लेदरचा काहीच अलाउड नाही आहे.
मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले संत तुकाराम महाराज यांचा इथे स्टॅच्यू आहे, खूप छान असा. आणि जिकडे तिकडे आपल्या महाराजांचा स्टॅच्यू असतोच. आणि हे श्री शनी देवस्थान मंदिर आणि खूप छान अशी हे कमान आहे. सगळे इथे ट्रे वगैरे भरायचे धरलेत ते याचे. तर इथे नारळ वगैरे सगळे ट्रे वगैरे भरून परत रिटर्न ते शॉपमध्ये जातात. अशी जराशी आहे. तर शनी शिंगणापूरला आल्यानंतर जरासं सतर्क राहा, सावधान राहा, श्रद्धे भावनेने या. आणि आतमध्ये आल्यानंतर हे सगळं आहे. मारुती राहायचं आपले मारुती पण आहेत सगळं. आणि प्लस हां, आणि आपलं इथे आता दर्शन वगैरे घेऊ आपण 2 मिनिट व्हिडिओ बंद करून. तर इकडे शनिदेवाचे म्हणजे तेल वगैरे टाकून हे करायचं आमचे. तर मित्रांनो, आम्ही तिथे आता दर्शन वगैरे घेतलं शनिदेवाचे आणि आता आम्ही बाहेर निघालोय. आणि हे रुपमना स्वराज पुढे गेले. त्यांना म्हणजे तिथे सांगितलं दर्शन घेतल्यानंतर मागं वळून नाही मागायचं, ते सरळ गेलेले चालत आता पुढे थांबलेत. तर बघू, आता मी परत रिटर्न जाऊन फोटो वगैरे काढून आलेले. आता आम्ही इथली बर्फी घेतलेली आहे. कसं आहे, प्रत्येक ठिकाणाचं काही ना काही घेतला पाहिजे. म्हणजे माझा ना रुपमचा एकच हिस्सा आहे, ते स्वराजचा वेगळा हिस्सा आहे. आमचा दोघांचा एकच आहे, काही वेगळा नाहीये. त्यांनी घेतला काय ना मी घेतला काय, एकच. तर स्वराजला कसं आहे, स्वराजला दुसरीकडे जायला लागतंय. तो नारुलेला नाही येऊ शकत, नाही तर त्याचा पण येऊन गेलो आता. येऊन गेला, पण आता नाही येऊ शकत ना परत प्रसाद घेऊन. पण येऊ शकतो मी. अरे 1 तासात रिटर्न जाते ना त्याला बस. नाही 1 तास कुठं बोललो तू? 1 तास. तर आता आम्ही इथे आलेलो आहे. आणि इथे काय रे खाली काय पाय, मला वाटलं पाणी आहे काय. तू जाऊन फोटो काढणार काय? हा तू बोलव होता फोटो. चल, काय नाही, मागं बिगा नका बघून परत. काय नाही बाई. तर बघू. अरे मागं नाही बघितला काय काही. तर आता आम्ही इथे बसलेलो आहे. हॉल आहे इथे छोटासा नाही, मोठा आहे. दाखवतो थांबा. जेवढा मी शूट करतो ना तेवढी मला हे येत जाते. हा बघा, पूर्ण हॉल आहे. आणि इकडे बघा काय निसर्ग सौंदर्य आहे. तर फोडलेलं टेस्टिंगसाठी बघू कसा लागतो. अजून 5 झालं. तर मित्रांनो, आता आम्ही निघाले बाहेर. हा, इकडे तुम्हाला शॉप्स वगैरे दिसतील, तिथे तुम्ही जाऊन बाहुली वगैरे घेऊ शकता खाली. आणि चला तर मग आता तर इथली माणसं दादागिरी वगैरे करतायत, म्हणजे असं जास्त हे नाही झालं. मी स्वराजबाईंनी लिमका घेतलंय आणि आम्ही दोघांनी रेडबुल घेतलंय. तर कसली कचकी गाडी भरली पुढे का रे मित्रांनो. इकडे आल्यानंतर तुम्हाला नुसतं इथे काले बाहुले वगैरे चप्पल वगैरे तेच दिसणार. कारण की आता आम्ही गाडीमध्ये बसतोय. आयला मला आधी जायला पाहिजे दादा. गरम नाही राहिली ना. चलो पेमेंट देतो, पेमेंट भैया. तर मित्रांनो, आता आम्ही जस्ट शिर्डीमध्ये पोचलो रिटर्न. आणि आता आम्ही हॉटेलमध्ये जरासं जेवण वगैरे करतोय. भाकरी पण साधं भाकरी आहेत आपल्याकडे ना, भरपूर काय आहे. आता बघू हॉटेलमध्ये जाऊन कसं काय. तर आम्ही आता या हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि आम्ही स्टार्ट केलेलं आहे. आपला पनीर बुर्जी मागवले ना, मिक्स व्हेज भाजी मागवले आपल्या रुपम भाईनी. तर केला ना, आल्या गेला कृष्णा हॉटेल केला मागाशी आल्या. तर पापड वगैरे मागवले आणि आपल्या भाकरी होत्या 7 भाकरी. तर त्याच्यातले एक काहीतरी खाल्ली होती आम्ही ना, 6 भाकरी होत्या. तर आता आमचं काम होणार आहे, बघूच आता. जर नाही भरला तर भात आहे, भात मागू. पुढची सोय मला नाही माहिती, तुम्हालाच माहीत असेल भाई. साईबाबा ते आता नाही सांगायचं, बोललायस ना तू. हां ठीक आहे, चला मग. तर आता आपण जेवण वगैरे करून घेऊ. तर आता आम्ही इथे साई भक्ती आश्रमच्या इथं आलेलो आहे. आता बघतो इथे राहून जरा, म्हणजे रूम वगैरे. आता आमची किती 10ची ट्रेन आहे ना रात्री, आता 3:45 झालेले आहेत. तर जातोय.
व्हिडिओ कंटेंटच्या शोधामध्ये मी भटकत असतो तिकडे मागे भांडणं झाली होती. पण एवढी आता मी जसा कॅमेरा काढला तसा हे झाला. कंटेंट आले आपण. तुम्ही रिक्षा करून जर आले आपल्या मंदिराच्या इथनं तर खूप छान असं इकडे सोय आहे राहण्याची. आता बघू आपल्याला कितीला भेटते रूम वगैरे. आणि आम्हाला काही जास्त टाईम थांबायचा नाही आहे. रात्री म्हणजे किती 8:30-9 वाजेपर्यंत थांबायचे बस. थोडा फ्रेश वगैरे होऊ आणि मग निघू. बघूच आता कसा काय सीन आहे. मित्रांनो आम्हाला आता रूम वगैरे भेटलेली आहे. हे बघा तिघांच्यासाठी इथे मस्त 250 रुपयामध्ये रूम वगैरे भेटते. आणि इकडे नाही का हे बघा की वगैरे भेटलेली. आणि आम्ही आता किती 4 तासासाठी रूम घेतली. म्हणजे आमचा तसा पूर्ण रात्र पण आहे सकाळपर्यंत आहे ना आहे. तर आता आम्ही जाऊ. 22 ना. हे बघा इथे आमची रूम आहे या आय बिल्डिंगमध्ये. आणि किती आहे रे आय मध्ये? आय 42 फर्स्ट फ्लोअरवरच आहे. तर हे बघा इथे आणि खूप छान असं सुंदर आणि एकदम स्वच्छता आणि सगळंच भारी एकदम वातावरण. शांत वातावरण एकदम. तर आमची रूम आता इकडे कुठेतरी आहे 42. हे 41 आहे 48 42 येईल आमची रूम 42. एकदम सुनसान आहे असं वाटतंय. भाई लोक हे बघा पूर्ण आणि प्रॉपर असं इकडे बाथरूम वगैरे ना. हा समोर आरसा. इकडे टॉयलेट महत्त्वाची गोष्ट तिच्यासाठी आम्ही आलेलो आहे रूम. महत्वाची गोष्ट रे हे नॅचरली आपला ब्लॉग आहे. चला तर मग आता आपण फ्रेश होऊया. आणि मित्रांनो तर इथे खूप छान असा रूम आहे. आणि आता मी आणि स्वराज भाई चाललेले उद्घाटन करायला स्वप्नाच्या दुनियेमध्ये. एक नंबर. तर तुमचं मत काय त्यावर? कशाबद्दल का होईल काय म्हणजे का स्वच्छ होईल का कशाबद्दल बोलतोय? हो ना काय बोलायचं जाऊ द्या. तर आपण मस्तपैकी आता आराम करूया. आता किती डायरेक्ट आपली 10 वाजता ट्रेन आहे त्यामुळे आता आपण रिलॅक्स. ते भाई इथून झालं पण किती काही. मित्रांनो तर आता आमचा आराम वगैरे करून झालेला आहे. आणि आता वाजताय किती रे वाजतात 8 वाजता आहेत. आणि आता आम्ही तयारी करतोय. आता कसं 8 वाजलेत मग आता आमचं 8:30 पर्यंत सगळा सेटल होईल. आणि मग आम्ही इकडनं निघू महाप्रसादासाठी. बघू महाप्रसादाचा कसं काय विषय. आणि तसं बघू तिथे ना खाऊ वगैरे. मग आमची 10ची ट्रेन आहे. ट्रेनला मग पुढे तुम्हाला दाखवतोच. चला तर आता आम्ही फ्रेश वगैरे होतो. थोडा आपला स्वराज भाई तर झालेला आहे. आपण एक स्वागत अरे इथे काही घेऊन कपडे नाही घेऊन आले. त्याला तर मग बघूच कसं. तर मित्रांनो आता आम्ही रूम चेकआउट केलेली आहे. तर हे बघा पुन्हा एकदा भेटूच या रूममध्ये. ह्या नाही पण इथे खूप छान असं सोय या रूममध्ये. का किती आहे 42 आहे आय. बघू आता कसं काय. चला तर मग आता आपण निघूया. आहे बघा फुल छान असं आहे. पूर्ण असं शांत आणि एकदम स्वच्छ वातावरण आणि स्वच्छता सगळीकडे. तुम्ही इकडे येऊन हे करू शकता राहू शकता. 250 मध्ये 24 तास. हे बघा खूप छान अशी सोय. हे बघा मित्रांनो इथे खूप छान असा येताना दिसला नव्हता पण हे बघा खूप छान असे कारंजे इकडे क्रिएट केलेले आहेत. तुम्ही येऊन इथे स्टे करू शकता. खूप छान अशी सोय आहे. खाण्यापिण्याचं घेऊन येऊ शकता. चला तर मग आता आम्ही आता इकडनं निघतोय कारण की आमची 10ची ट्रेन आहे ना. आता 9 वाजता आहेत. आम्ही जस्ट तिकडनं निघालो आणि आता इथे समोरच हॉटेल दिसला तर तिथे थोडासा नाश्ता करतोय. लाईट इडली वगैरे खातोय. हे बघा नाही इडलीच होती इथे. आम्हाला डोसा वगैरे खायचा होता मग इडल्याच होत्या आणि मेंदूवडा खायचा होता. चला तर मग आमचा टाईम न वेस्ट करता आता आम्ही स्टार्ट करतो खायला. आणि आमची
मित्रांनो, तर आता आमचे नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आज आम्ही खूप छान असा एक्सपिरियन्स घेतला शिर्डीचा. असंच म्हणजे पूर्ण दिवस आम्ही शिर्डीमध्ये शनी शिंगणापूरला जाऊन आलो. पूर्ण असा एक्सपिरियन्स एक नंबर आला. सगळंच घेतला म्हणजे रूम वगैरे त्याचा पण एक्सपिरियन्स घेतला कसं काय आणि एक नंबर होता ना. माणसं पण खूप भारी आहेत आणि एक नंबर म्हणजे एक नंबर. आपण तसा येतो फॅमिलीसोबत पण जास्त टाईम भेटत नाही. पण आता असं जर आलं ना ट्रॅव्हल वगैरे करून जास्त टाईम भेटतो आपल्याला. आणि ट्रेनने वगैरे तुम्ही जर एक्सपिरियन्स करणार असेल तर करा, कारण की कसं आहे एक नंबर म्हणजे नॉलेज पण येतो आणि सगळंच खूप फरक आहे. तर बघा तुम्ही येऊ शकता. आणि आता आम्ही माहिती दिलेली आहे तुम्हाला, थोडीफार नाही भरपूर माहिती दिली त्याची. तर तुम्ही इथे म्हणजे राहू वगैरे शकता. राहण्याची वगैरे सोय चांगली आहे. तुम्हाला रूम वगैरे बुक करायची आवश्यकताच नाही आहे. तुम्ही ऑफ सीझनला जर आले तर तुम्ही इथे रेंटवर घेऊन राहू शकता. काही लागत नाही जास्त डॉक्युमेंट्स, फक्त तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स. किती लोक राहणार आहेत त्यांची झेरॉक्स फक्त घेतात ना. 5 मिनटाचा काम आहे. हां, आणि 250 म्हणजे 250 पूर्ण तुम्हाला 24 तास नाही बोलू शकते. एक नाईट वगैरे भेटू शकते. 24 तास ना, 24 तास भेटू शकते. आम्ही किती आता 5-6 तासच होतो, पण आम्ही एक्सपिरियन्स घेण्यासाठी गेलो होतो. पण एक नंबर होता. तर आता आमची 10ची ट्रेन आहे. शक्यतो नाईटला निघा, सकाळी आरतीला या. हां, शक्यतो नाईटला निघा, सकाळी आरतीला आहे. कारण की आज आमचं असं नशीब एवढं भारी होते की आम्हाला सकाळची आरती भेटली ना, ते पण गाभाऱ्यात राहून. तर तुम्ही रात्री आपल्या याला ठाणा कल्याण तिकडे ट्रेन असतेच 10ची 10:30ची 11ची अशी ट्रेन असते शिर्डीची. तर तुम्ही बघा बुक वगैरे करू शकता. आम्ही आता रिटर्न आता आम्ही जाणार. आम्हाला पण 10ची ट्रेन आहे. 10:10ची हां 10ची ट्रेन म्हणजे आम्ही पूर्ण एक्सपिरियन्स घेतले. 24 तास एक नंबर. तर आमचं पूर्ण भारी एक नंबर काम झाला. चला तर मग आता आम्ही डायरेक्ट आता बघू. स्टेशनला गेल्यावर मी डायरेक्ट ब्लॉग हे करेल, कारण की मध्ये वगैरे आम्ही थांबलो कुठे तर बघू. कारण की मध्ये थांबूच शकत नाही, कारण की 9:17 झालेत ना. आमची 10:10ची ट्रेन येणारी ट्रेन येऊन राहिली. हां, तर चला तर मग ना. भाईला पेमेंट करायचे त्याच्यामुळे मोबाईल मी बंद करतो. चला तर मग आता ब्लॉग जरा मी बंद करतो, थोड्यात चालू करतो. तर हे बघा इथे आता आम्ही रेल्वे स्टेशनला आलेलो आहे. साईनगर शिर्डी. खूप छान असा रेल्वे स्टेशन आहे. हे बघा. हां नाही, मी एडिट करताना व्यवस्थित करणार. तर आता पूर्ण हे झालेलं आहे. आमची ट्रेन पण येऊन थांबलेली आहे. तर प्रॉपर आमचं सगळं टायमिंगवर केलं आहे. हे बघा मित्रांनो, आमची ट्रेन येऊन थांबलेली आहे. आणि मी आता ट्रेनमध्ये बसल्यानंतर आता किती 4-5 तास मला भेटतीलच. तर मी आताच व्लॉग एडिट करणार आहे. बघा आमचा असा हा कोच आहे का. तर मित्रांनो आम्हाला आमचा सीट भेटला नाही. हे बघा प्रॉपर असा सीट आहे आमचा. तर आमचे 3 जण म्हणजे इकडे वरती वगैरे आता आम्ही 4:15ला पोचलेलो आहे कल्याण ठाणा स्टेशनला. तर आम्ही झोपलो होतो आणि मी थोडाफार ब्लॉग एडिट केला आपला शिर्डीचा. तर कसं काय वाटतं तुम्हाला पोचून ठाण्याला? एक नंबर. चला तर मग आता आम्ही ओला बुक केले. तर येते ती आलेली म्हणजे ना. आता आम्ही डायरेक्ट ऐरोलीवरून सकाळी गावाला जाऊ. तर चला तर मग आता हा ब्लॉग इथेच संपवतो मी. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर यांनी आता हिंडवायचं ठरलं आहे. चालतंय चला. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच आपले ब्लॉग बघत राहा. खूप आता परत आपण ट्रॅव्हल्समध्ये काही घुसणार आहोत. आपण कसं वेगवेगळ्या क्षेत्रातली आणि वेगवेगळ्या जागेची माहिती देऊ आपण तुम्हाला. तर स्वराज भाऊ तुम्ही बोला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पटकन. लाईक, शेअर, सबस्क्राईब. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. ओके डन. तर हा आमचा सर्वांचा चॅनल आहे.
चला तर मग M804